श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण एका वृक्षाविषयी माहिती जाणून घेणार आहोत। खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। आपल्या संस्कृतीमध्ये अनेक महत्त्वाचे वृक्ष आहेत, आपणास त्याबद्दल नक्कीच माहिती हवी म्हणून मी या व्हिडिओतनं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे। आज आपण इथे पिंपळ या वृक्षाविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि त्याची पूजाविधी कशी करावी आणि उपाय कसे करावे जेणेकरून आपल्याला फायदा होईल। ब्रह्मांड पुराणात सांगितले आहे की वृक्षाच्या टोकाला रुद्र, मध्यभागी विष्णू, मुळात ब्रह्म, पूर्वेला इंद्र यांचे अधिष्ठान असते। याचा अर्थ ओंकार हाच मुळाशी असतो। शाखा ओंकार स्वरूप, फळ फुले ओंकार, मध्यभागी विष्णू, आग्नेय दिशा मुख्य, तसेच ह्याचे मुख त्या दिशेला असून रुद्र तसेच अष्टवसु त्या दिशेला आहेत। मच्छिंद्रनाथांचे पिता उपरिचर वसु त्यापैकी एक, म्हणून हा वृक्ष अश्वस्थ नारायण आहे। याला कल्पवृक्षही म्हणतात। मुंजाचे स्थान म्हणूनही पूजा केली जाते। आता पुढे आपण पूजेची पद्धत पाहू की कशा प्रकारे आपण पिंपळाची पूजा केली पाहिजे किंवा कोणत्या दिवशी करू नये। आषाढ, पौष, चैत्र, गुरु, शुक्र अस्त असतील तेव्हा, वैगृती व व्यतिपात योग असेल तेव्हा, रविवार, मंगळवार, शुक्रवार, संक्रांत यात पूजा करू नये। रात्री पिंपळाला स्पर्श करू नये। पुरुष सूक्त म्हणत किंवा श्री विष्णू सहस्त्र नाम म्हणत तेही येत नसेल तर शांतपणे सकाळी पहाटे कमरेवर पाण्याची घागर घेऊन प्रदक्षिणा घालाव्यात। एखादे श्रीहरीचे नाव घेऊन या प्रदक्षिणा पूर्ण कराव्यात। प्रदक्षिणा समाप्त झाल्यावर मध्यभागी नमस्कार करावा। पापक्षालन, ब्रह्म इत्यादी पाप, गुरु सेवेतील दोष, पाप, खूप मोठे कर्ज, भय, मृत्यू भय नष्ट होते। 1000 प्रदक्षिणा ग्रहदोष नष्ट होतात। 108 वृक्षारोपण केल्याने पितृदोष नष्ट होतो। पितरांना सद्गती लाभते। पिंपळ वृक्ष लावून त्यांचे संवर्धन केल्याने गुरु ग्रह दोष नष्ट होतात। शनिवारी वृक्षाला स्पर्श करून महामृत्युंजय जप केल्याने अकाली मृत्यू टळतो। शनिपीडेसाठी सुद्धा तुम्ही 108 प्रदक्षिणा पिंपळाला घालू शकता। साधना जप वृक्षाखाली केल्याने अनंत पटीने त्याचे फळ मिळते। मंत्र सिद्ध होतो। गौतम बुद्धांना ज्ञान ही या वृक्षाच्या खालीच बैठकीत साधनेच झाले आहे, म्हणून त्यास म्हणजेच पिंपळाच्या झाडास बोधी वृक्ष असे सुद्धा म्हटले जाते। आळंदीत हा वृक्ष आहे, त्यालाही सुवर्ण पिंपळ म्हणतात। साधक वृक्षाच्या जवळ पूजा, होम, हवन करू शकतात, त्याचेही पुण्य आहेच। श्री गुरुचरित्रात एक 60 वर्षाच्या स्त्रीला म्हणजे गंगाबाईला पुत्रप्राप्तीसाठी श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी पिंपळ सेवा दिली आणि तिला कन्या व पुत्र ह्या दोघांची प्राप्ती झाली। साधारण सकाळी 10:30च्या नंतर ह्याच प्रदक्षिणा मारू नयेत। सकाळी लवकर प्रदक्षिणा कराव्यात। शक्यतो साधना प्रदक्षिणा सकाळी असावी। हा वृक्ष दिवसभर प्राणवायू सोडतो। शास्त्र, अध्यात्म यांचा संयोग करून साधक आपले जीवन समृद्ध करू शकतो। आता आपण उपाय पाहू। जर तुमचे कोणाशी शत्रुत्व असेल तर किंवा तुमच्या हितशत्रूकडून तुम्हाला त्रास होत असेल तर पिंपळाच्या झाडाखाली बसून हनुमान चालीसा वाचावे। याने तुमच्या समस्या सुटतील व तुमच्या शत्रूचा नाश होईल। पिंपळाच्या झाडाखाली शिवलिंग स्थापन करून त्याची नियमित पूजा केल्याने सगळ्या समस्यांपासून मुक्तता मिळेल। शनिदोष किंवा साडेसाती, ढय्या यांच्या प्रभावापासून मुक्तता होण्याकरिता प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे व पिठाचे दिवे करून मोहरीच्या तेलाचे दिवे झाडाखाली लावावे व 7 वेळा प्रदक्षिणा घालायची। त्यामुळे तुम्हाला या सगळ्या दोषांचा त्रास कमी होण्यास मदत होईल। जर तुम्हाला कायम कंबरदुखी, सांधेदुखी, शरीर दुखत असेल तर किंवा अशक्तपणा आला असेल तर
काळा कपडा घेऊन त्यात पिंपळाचे मूळ बांधून ते आपल्या उशीखाली ठेवा, म्हणजे तुम्हाला हा त्रास कमी होईल. जर तुम्ही पिंपळाचे झाड लावले व त्याची नीट देखभाल केली तर आपले सर्व ग्रहदोष शांत होतात व सुख समृद्धी वाढते. ज्या स्त्रियांना मूल होण्यास अडचणी येत असेल त्यांनी पिंपळाच्या झाडाला लाल धागा किंवा लाल कपडा बांधावा व पिंपळाची पाने 1 तास पाण्यात ठेवावी व नंतर ती पानं परत झाडाखाली ठेवून यावे व ते पाणी आपण प्यावे. मुलांच्या आरोग्यासाठी किंवा पुढच्या पिढीने सुखासमृद्धीने जगण्यासाठी पिंपळाच्या झाडाला पाणी दिल्याने याच्या भविष्यात तुम्हाला भरपूर फायदा होईल. पिंपळाच्या झाडाचे नित्यनेमाने पूजा अर्चन केल्याने कायम लक्ष्मी मातेचे आशीर्वाद मिळत राहतात, कारण पिंपळाच्या झाडामध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो. त्याने धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात. मंगळ दोष दूर होण्यासाठी किंवा जर कुंडलीत मंगळ दोष असेल तर काही पिंपळाचे पाने काढून या पाण्याने स्नान करावा. हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनात अडचणी दूर होण्यास मदत होतात. पिंपळाच्या झाडाला गाईचे दूध, तीळ किंवा चंदन मिश्रित पाणी अर्पण करावे. गीतेमध्ये भगवान कृष्णाने पिंपळाचे झाड त्याचे स्वरूप असल्याचे सांगितले आहे. याच कारणामुळे पिंपळाची पूजा केल्याने श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि आपले दुःख दूर करतात. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने गरिबीतून मुक्ती मिळते. या झाडाचे नियमित पूजा केल्याने सुख व ऐश्वर्याची प्राप्ती होते. रविवारी पिंपळावर जल अर्पण केल्याने कुंडलीतील कमजोर ग्रह बलवान होतात. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने जन्मकुंडलीतील कालसर्प दोष यापासून मुक्ती मिळते. दोन्ही हाताने पिंपळाला स्पर्श करून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. याने ग्रहदोष मुक्ती मिळते. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी पिंपळाचे झाड लावणे अत्यंत फायद्याचे आहे. शनीचा प्रभाव कमी करण्यासाठी म्हणजे 7.5 ढैया याचा प्रभाव कमी करण्यासाठी पिंपळाच्या झाडाच्या मुळाला दूध मिश्रित पाणी अर्पण करावे. तसेच मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. धनसंपत्ती तसेच पैसा प्राप्तीसाठी प्रयत्न सफल होत नसतील तर शुक्ल पक्षातील पहिल्या शुक्रवारी पिंपळाच्या झाडाला पांढऱ्या कपड्याचा झेंडा असा लावा की तो हवेने कायम उडत राहिला पाहिजे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला आज पिंपळाच्या झाडाचे महत्त्व सांगितले आहे. परत त्याचप्रमाणे तुम्ही त्याचे उपाय केल्याने तुम्हाला काय फल मिळणार आहे ते सांगितले आहे. तर तुम्ही नक्की करा आणि तुम्हाला बघा काय फायदा होतो. धन्यवाद.